मित्रांनो, एआय सगळीकडे इंटिग्रेट होताना दिसतंय आणि त्याची जगामध्ये एक मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे. आता ब्राउझर हा एक असा घटक आहे की जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे तो उपयुक्त आहे. प्रत्येकाला तो वापरावाच लागतो. इंटरनेटशी रिलेटेड तुम्ही कुठल्याही ऍक्टिव्हिटी करायच्या म्हटल्या की मग आपल्याला ब्राउझरची गरज पडते. आणि असे खूप सारे ब्राउझर्स मार्केटमध्ये आहेत. त्यापैकी एक नाव आपलं गुगल क्रोम आहे. गुगल क्रोम हा गुगलने तयार केलेला अतिशय पॉवरफुल असा ब्राउझर आहे. आणि या गुगल क्रोमला तोडीस तोड म्हणून काही वेगवेगळे ब्राउझर सध्या मार्केटमध्ये आहेत. ज्याच्यामध्ये एआय एनेबल्ड ब्राउझर हा कन्सेप्ट आता सुरू झालेला आहे. जसं एआय आलं तसा परप्लेक्सिटीच्या कमिटचं नाव सगळ्यात पहिले आलं. कमिट हा एक असा ब्राउझर आला की जो ब्राउझिंग करताना तुम्हाला एक एजंट म्हणून त्या ठिकाणी मदत करतो. म्हणजे तुम्ही त्या परप्लेक्सिटीच्या कमिट ब्राउझरमध्ये जर गेलात तर तो तुम्हाला तिथे तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटवर वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करायला मदत करतो. तुम्ही शॉपिंग करत असाल तर तुम्हाला तो प्रॉडक्ट सर्च करायला मदत करेल. प्रॉडक्ट तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये ऍड करायला मदत करेल. इव्हन तुमचे ईमेल तो रीड करून दाखवेल. ईमेलला रिप्लाय सुद्धा तो करेल. म्हणजे तुमचा एक कम्प्लीट ब्राउझिंग एजंट म्हणून तो काम करतो. कमेटची खूप मोठी चर्चा झाली आणि त्याने काय झालं की परप्लेक्सिटीला एक चांगला काय म्हणू आपण की एक पुश मिळाला. आणि हे बघून मग काय झालं, चॅट जीपीटी कंपनी जी आहे, चॅट जीपीटी ज्यांचा ब्राउझर आहे ओपन एआय, मग त्यांनी देखील त्यांचा एक ब्राउझर लॉन्च केला ऍटलस नावाचा. स्पर्धा सुरू झाली. मग वेगवेगळे ब्राउझर एआय एनेबल्ड ब्राउझर मार्केटमध्ये आले. खूप सारे नावं आहेत. आपण त्यांची लिस्ट बघितली तर प्रचंड मोठी लिस्ट आहे. आणि मग गुगल क्रोम जो आहे तो देखील अपडेट होणं गरजेचं आहे असं गुगलच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग नवनवीन फीचर त्याच्यामध्ये ऍड करायला सुरुवात केली. सध्या आता गुगल क्रोम जो आहे तो त्या एआय एनेबल्ड लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही, परंतु तो लवकरच त्या एआय एनेबल्ड लिस्टमध्ये येऊन जाईल. युएस मध्ये त्यांनी ते फीचर ऍड केलंय. सध्या आपल्या इथे इंडियामध्ये ते अजून दिसत नाहीये, पण त्याचं लेटेस्ट अपडेट जेव्हा मार्केटमध्ये येईल, आपल्याकडे येईल, त्यावेळेला त्याच्यामध्ये ते फीचर असेल. म्हणजे गुगल जेमिनी जो आहे तो त्या गुगल क्रोम मध्ये इंटिग्रेट असेल आणि बिलकुल सेम तो जसा कमिट करतो तसा हा क्रोम ब्राउझर देखील आपल्याला मदत करेल. मग क्रोम ब्राउझर तुम्हाला तुमचे ईमेल रीड करायला, रिप्लाय करायला, शॉपिंग कार्ट्स मधून तुम्हाला आयटम ऍड करायला, डिलीट करायला, इव्हन तुमच्यासाठी तो बऱ्याचशा गोष्टी सर्च करून देऊ शकतो, बुकिंग वगैरे करून देऊ शकतो. हे सगळे फीचर त्याचे एआय एनेबल्ड ब्राउझरमध्ये आपल्याला दिसतील. सध्या त्यांनी जे एक एक अपडेट्स रिलीज करायला सुरुवात केली आहे त्यातले 3 अपडेट्स आपण आज बघतो आहोत. आणि 3 अपडेट जे आहेत ते अतिशय पॉवरफुल आहेत. 90% लोकांना हे अपडेट्स माहिती नसतील तुमच्यापैकी. आणि हे अपडेट्स जे आहेत ज्यांना माहिती असतील त्यांचं अभिनंदन. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतो आहे. तर हे अपडेट्स जे आहेत ते आपण बघूयात कशा पद्धतीने वापरता येतात. बरेचसे लोक ब्राउझरमध्ये फक्त वेबसाईट ओपन करणे आणि ब्राउज करणे एवढंच करतात. ब्राउझरचे सुद्धा एवढे सारे फीचर असू शकतात हे तुम्हाला आजची व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल. 3 अपडेट्स आपण आज बघू आणि जसे जसे नवीन नवीन अपडेट्स त्याचे येत राहतील आपल्या चॅनलवर आपण ते घेऊन येऊ. मग आता गुगल क्रोम ब्राउझर जेव्हा आपण बघतो तर त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये बाकीचे जे ब्राउझर्स आहेत, सध्या टॉप एआय ब्राउझर्स आपण 2026 जर सर्च केले तर आपल्याला पहिलं नाव दिसतंय बघा, परप्लेक्सिटी कमिट. हा जो ब्राउझर आहे हा आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून काम करताना दिसतो. आणि तो ब्राउज करताना म्हणजे तुम्ही इंटरनेट वापरत असताना खूप साऱ्या ठिकाणी तो तुम्हाला मदत करतो. मग त्याच्यानंतर चॅट जीपीटीने त्यांचा ॲटलस लॉन्च केला. ॲटलस देखील त्याच्यासारखाच कमिट सारखाच ब्राउझर आहे. तो देखील तुमचा एक एजंट म्हणून काम करेल आणि बरेचसे फीचर्स तो प्रोव्हाइड करेल. ते सगळे फीचर तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर डाय नावाचा एक ब्राउझर आहे, सिग्मा एआय ब्राउझर आहे. बरीच मोठी लिस्ट आहे बघा. हे जे ब्राउझर आहेत हे सगळे एआय एनेबल्ड ब्राउझर आहेत. मी ते सर्च केलं एआय एनेबल्ड ब्राउझर्स कुठले, तर एवढी मोठी लिस्ट दिसते. पण या लिस्टमध्ये सध्या आपल्याला अजून गुगल क्रोमचं नाव कुठेही दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ गुगल क्रोममध्ये इथे आपल्याला एक आयकॉन दिसेल गुगल जेमिनीचा या कॉर्नरला उजव्या बाजूला. आणि मग तो जेमिनी त्या ब्राउझरसाठी काम करेल. ते फीचर मात्र यूएसमध्ये अवेलेबल आहे सध्या. म्हणजे यूएस मधल्या लोकांना ते आता सध्या त्यांनी ओपन केलंय. हळूहळू ते टेस्टिंग फेजमध्ये आहे आणि प्रॉपर वर्क करायला लागलं की मग ते आपल्याला ओपन होईल. पण सध्या तरी ते इथे अवेलेबल नाही आहे. पण हे ब्राउझर्स जे आहेत यांच्या कॉम्पिटिशनमध्ये गुगल क्रोमला जर टिकायचं असेल तर मग गुगल क्रोमने नवनवीन अपडेट्स देणं गरजेचे होते आणि त्यांनी काही अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत. आता पहिली गोष्ट, आपला जो ब्राउझर आहे तो अपडेट कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. मग इथे 3 डॉट्स आहेत, या ठिकाणी क्लिक करा. इथे तुम्ही सगळ्यात बॉटमला स्क्रोल करून हेल्प्समध्ये जा
आणि तुम्ही जेव्हा अबाउट गुगल क्रोमला क्लिक करतात त्यावेळेला तुम्हाला हे पेज दिसतं बघा. आणि इथे आता माझा क्रोम ब्राउझर जो आहे तो अप टू डेट आहे, म्हणजे आता लेटेस्ट अपडेट त्याच्यात आहे बघा. इथे क्रोम इज अप टू डेट दिसतोय. जर तुमचा ब्राउझर अपडेट झालेला नसेल तर इथे ऑटोमॅटिक तो अपडेट व्हायला लागेल. त्याचं जे काही फीचर आहे मार्केटमध्ये तुमच्यासाठी लॉन्च झालेलं ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. तर आता अशा पद्धतीने इथून अपडेट आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे, तर अपडेशन कसं करायचं ते बघू. सगळ्यांनी आपले ब्राउझर जे आहे ते अपडेट करून घ्यावेत, म्हणजे हे फीचर्स आपल्याला वापरता येतात. चला आता आपण गुगल क्रोमचे काही फीचर्स जे आहेत ते या ठिकाणी बघतो आहोत. बघा, मी क्रोम ब्राउझर सुरू करतो. त्याचं पहिलं फीचर जे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बघा, या कॉर्नरला या ठिकाणी हे तुम्हाला डॉट दिसत आहेत बघा 4. याला टॅब ग्रुप असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या टॅबला वेगवेगळे पेजेस या ठिकाणी ओपन करू शकतो. पहिल्यांदा मी काय करतो बघा, इथे एक ग्रुप तयार करून घेतो टॅबचा. म्हणजे सिमिलर टॅब किंवा एखाद्या कामासाठी आपल्याला जे नेहमी पेजेस लागतात ते प्रत्येक वेळेला ओपन करत बसण्यापेक्षा त्याचा एक ग्रुप जर बनवून घेतला तर तो ग्रुप आपण ओपन केल्याबरोबर ते सगळे टॅब ऑटोमॅटिक ओपन होऊन जातात. मी आता करून दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक ग्रुप क्रिएट करू इथे. आता इथे मी एक न्यू ग्रुप तयार करतो. त्या ग्रुपला मी नाव देतोय कोडिंग कट्टा. हा कोडिंग कट्टा नावाचा एक ग्रुप या ठिकाणी पहिले क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे, आत्ता जो टॅब होता तो त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे कोडिंग कट्टा नावाने. आता सपोज मी एक न्यू टॅब या ठिकाणी ओपन करतो आणि या टॅबमध्ये मी सपोज मला चॅट जी पी टी रेग्युलर वापरायचं असतं म्हणून मी इथे काय करतो, चॅट जी पी टी ओपन करतो. आणि हे चॅट जी पी टी जे आहे म्हणजे हा जो टॅब आहे तो त्या ग्रुपमध्ये मी ॲड करून घेतो. मग आता काय करायचं बघा, या टॅबवर माऊसचा राईट बटन क्लिक करायचा. तिथे एक ऑप्शन आहे ॲड टॅब टू ग्रुप आणि मी त्याला कोडिंग कट्टा ग्रुपमध्ये ॲड करून देतो. सपोज मी इथे अजून पुढचा एक नवीन टॅब ओपन करतो. मला गुगल जेमिनीची गरज पडते. मी इथे जेमिनी जो आहे गुगलचं ते या ठिकाणी ओपन करतो या टॅबमध्ये. आणि हा टॅब देखील मी काय करतो त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. ॲड टॅब टू ग्रुप कोडिंग कट्टा. आता कोडिंग कट्टा टॅबमध्ये हा चॅट जी पी टी आहे, गुगल जेमिनी आहे. मी अजून एखादं टूल त्याच्यात ॲड करतो. सपोज या ठिकाणी मला ग्रॉक जे टूल आहे आपलं ते मला रेग्युलर वापरावं लागतं. सपोज मी हा ग्रॉक एका टॅबमध्ये ओपन करतो आणि या ग्रॉकला देखील मी त्या ठिकाणी ग्रुपमध्ये ॲड करून देतो. ठीक आहे, म्हणजे आता हा जो कोडिंग कट्टा ग्रुप आहे त्याच्यामध्ये 4 टॅब मी ॲड केलेले आहेत. इथे बाजूला तो ग्रुप दिसतोय बघा. आता मी बंद केला आहे तो ग्रुप. आता मी गुगल सर्च इंजिन किंवा मी ब्राउझर सुरू केला आहे आणि मला आता मी तुम्हाला दाखवतो बघा. मी बंद करतो ब्राउझर. आता मी पुन्हा ब्राउझर सुरू केला. माझा जो ग्रुप आहे तो त्या ठिकाणी सेव्ह आहे बघा. इकडे साईडला तुम्हाला दिसतोय बघा कोडिंग कट्टा ग्रुप. मी जसा कोडिंग कट्टा ग्रुपला क्लिक करेल तर तो ग्रुप या ठिकाणी ओपन होऊन जाईल आणि ते सगळे टॅब ऑटोमॅटिक ओपन होऊन जातील बघा. त्याच्यामध्ये एक चॅट जी पी टी आहे, एक गुगल जेमिनी आहे आणि एक ग्रॉक आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा त्या साईट उघडायची गरज नाही. आपण जर ग्रुप तयार करून घेतला आणि हे मिनिमाइज कसे होतात बघा, त्या ग्रुपच्या तुम्ही नावावर क्लिक केलं की ते सगळे क्लोज होऊन जातात. ते उघडायचे असतील तर तुम्ही ग्रुपवर क्लिक करा, ते सगळे टॅब पुन्हा उघडतात. आता जसं आपण नवीन टॅब ग्रुपमध्ये ॲड करू शकतो तसा तो आपल्याला रिमूव्ह देखील करता येतो. तुम्ही एखादा टॅब जेव्हा क्लोज करतात त्यावेळेला इथून तो क्लोज होत जातो आणि आपण जेव्हा ग्रुप ओपन करतो त्यावेळेला तो डिलीट झालेला असतो. म्हणजे आपल्याला इथे नको असतील ते टॅब पुन्हा ग्रुपमधून काढून देखील टाकतात. आता हा शेवटचा टॅब आहे या ग्रुपचा. मी हा टॅब जर काढला तर ग्रुप पण डिलीट होऊन जाईल. मग तो विचारून घेईल मला ग्रुप डिलीट करू का, मग मी त्या ठिकाणी म्हणतो की डिलीट ग्रुप, म्हणजे तो ग्रुप इथे डिलीट पण झाला. म्हणजे आपल्याला खूप सारे वेबसाईट्स किंवा खूप सारे टूल्स जे रोज लागतात ते रोज उघडत बसण्यापेक्षा आपण हे फीचर त्याचं जर यूज केलं टॅब ग्रुप तर ते खूप पॉवरफुल ठरू शकतं आणि सगळ्यांसाठी ते युजफुल असू शकतं. ओके, आता दुसरं एक फीचर मी तुम्हाला दाखवतो. समजा मी 2 वेगवेगळ्या वेबसाईट 2 टॅबमध्ये उघडतो. मी इकडे चॅट जी पी टी उघडतो आणि एका टॅबमध्ये मी इथे गुगल जेमिनी उघडतो. इथे जेमिनी आहे. आता मला प्रत्येक वेळेला टॅब स्विच करावा लागतो, गुगल जेमिनी, गुगल चॅट जी पी टी. आता मला हे दोघं एकाच विंडोमध्ये जर ओपन करायचे असतील तर मी हे करू शकतो. कसं करायचं बघा. आता मी दोघांपैकी एका टॅबवर काय करतो, त्याला स्प्लिट करतो बघा. आता हा गुगल जेमिनी आहे, याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करतो आणि इथे एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी ॲड टॅब टू न्यू स्प्लिट, याला क्लिक करा. आणि आता काय दिसतंय बघा तुम्हाला, चॅट जी पी टी या ठिकाणी दिसतंय आणि जेमिनी एका ठिकाणी दिसतंय. म्हणजे एकाच टॅबमध्ये मी दोघं टूल ओपन केलेले आहेत. जे रिसर्च करणारे लोक आहेत त्यांना याची गरज पडू शकते की एकाच वेळेला दोघं टूल ते इकडनं तिकडनं मॅच करून बघू शकतात. किंवा डेमो दाखवायचा आहे मला, समजा इकडे याचं एक एक माझ्याकडे प्रॉम्प्ट आहे,
मी इकडे तो प्रॉम्प्ट टेस्ट करतो आणि इकडे टेस्ट करतो, दोघं साईडला मी टेस्ट करतो, म्हणजे मला रिझल्ट कसा मिळतो ते मी दाखवू शकतो. समजा मी इथे असं लिहिलं की एक्सप्लेन AI इन सिंपल वर्ड्स असं मी त्याला बोललो. हा प्रॉम्प्ट मी ChatGPTला दिला. आता इकडे ChatGPTचा आन्सर येईल आणि सेम प्रॉम्प्ट समजा मला जेमिनीवर चेक करायचा आहे, मग जेमिनीवर पण मी तोच टाकतो इथे, एक्सप्लेन AI इन सिंपल लँग्वेज, आणि तोच प्रॉम्प्ट मी इकडे जेमिनीला देतो आणि दोघांचे रिझल्ट आपण कम्पेअर करून बघू शकतो की कोणाचा रिझल्ट छान आहे. आता इकडे जेमिनीचा रिझल्ट दिसतोय, इकडे तुमचा ChatGPTचा रिझल्ट दिसतोय, आणि मग मी बघू शकतो की मला या दोघांपैकी कोणता रिझल्ट चांगला वाटतो, आणि मग याच्यावरून मला निष्कर्ष काढता येऊ शकतो समोरासमोर की कोणाचा रिझल्ट जो आहे तो बेटर वाटतोय. आता मी इथे तुम्हाला दाखवतोय बघा, दोघं साईडला पॅरलल. तर एकाच टॅबमध्ये तुम्ही 2 विंडो ज्या आहेत त्या ओपन करू शकतात. हे एक छान फीचर आपल्याला गुगल क्रोमचं या ठिकाणी दिसत आहे. दिस इज व्हेरी ऑसम फीचर, म्हणजे मला तरी वाटलं खूप छान फीचर आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा की गुगल क्रोमचे हे फीचर्स तुम्हाला कसे वाटतात. गुगल क्रोमचं पुढचं जे फीचर आहे ते देखील खूप पॉवरफुल आहे. आपल्याला गुगल क्रोमला रीड ऑप्शन आहे, तो कसा वापरायचा मी दाखवतो. चला आता मी काय करतो बघा, मी ChatGPT पहिले ओपन करून घेतो आणि ChatGPT मधलं हिस्ट्रीमधलं माझं एखादं चार्ट मी या ठिकाणी ओपन करतो. ठीक आहे, इथे मी आत्ता जस्ट जे चार्ट घेतलं होतं एक्सप्लेन AI इन सिंपल लँग्वेज, आणि हे मला रीड करायला लावायचं आता. ठीक आहे, मग रीड करण्यासाठी म्हणून त्याचं फीचर कसं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही राईट बटन क्लिक करा त्या पेजवर आणि तिथे एक ऑप्शन आहे बघा, ओपन इन रीडिंग मोड. आता हे पेज जे आहे ते रीडिंग मोडमध्ये ओपन होईल. तुम्हाला बाजूला हा रीडर दिसतोय बघा, आणि इकडे त्या पेजमध्ये जे काही कंटेंट आहे इथे सगळं तुम्हाला दिसतंय पेजवर. हे बघा, हे व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे रीडिंग मोडमध्ये दिसतंय बघा, आणि मी त्याला रीड करायला सांगतो. इथे हे प्ले बटन आहे, जस्ट याला क्लिक करा, तो रीड करेल. म्हणजे तुम्हाला वाचायची इच्छा नाही आहे, तुम्ही ऐकू शकता. बघा आता तो रीड करेल, मी वाचतो बघा. You said. ChatGPT said. What is artificial intelligence AI? Robot. Artificial intelligence AI means making computers or machines smart so they can think, learn, and make decisions like humans. In simple words, right finger I equals teaching machines to behave intelligently. Simple definition. Artificial intelligence is a technology. आता तुम्हाला जर वाटलं की हा व्हॉइस चेंज करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हॉइस ऑप्शन आहे बघा, हे व्हॉइस सिलेक्शन, इथे क्लिक करा. इथे खूप सारे वेगवेगळे व्हॉइस आहेत, तुम्ही चेक करून बघा. या ठिकाणी बघा, इथे क्लिक करू. Hi, this is a preview. Hi, this is a preview. कुठलाही तुम्ही चेक करून बघा. Hi, this is a preview. Hi, this is a preview. ठीक आहे, इथे लँग्वेजेस ऑप्शन आहे. तुम्ही खूप सारे लँग्वेजेस आहेत, तुमचं पेज ज्या लँग्वेजमध्ये असेल ती लँग्वेज तुम्ही इथे चूज करू शकतात. सपोज एखादं पेज जे आहे ते हिंदी किंवा मराठीमध्ये असेल, इथे लँग्वेजमध्ये ज्या अवेलेबल असतील त्या वापरता येतील आपल्याला. इथे हिंदी दिसते, नेपाळी, वारणा दिसते, मराठी ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये. चला आपण हिंदी ऑप्शन आहे, आपण तो सिलेक्ट करूयात. मी आता हिंदी ऑप्शन सिलेक्ट केला आणि इकडे मी एखादं पेज जे आहे ते हिंदीमध्ये ओपन करतो. बघा या ठिकाणी मी ChatGPTला आता सांगतो इथे एक्सप्लेन सेम इन हिंदी, हे सगळं हिंदीमध्ये हवं आहे मला. ठीक आहे, आता मी हा बंद करतो. इकडे मी लिहितो कन्वर्ट धिस इन हिंदी. ठीक आहे, आता मी हे हिंदीमध्ये पहिले कन्वर्ट करून घेतो. आता हे सगळं हिंदीमध्ये कन्वर्ट होईल. ओके, आणि मग मी काय करतो बघा, आता मी त्याला हा टॅब बंद करतो. आता हे जे पेज हिंदीमध्ये आहे याला राईट क्लिक करून मी त्याला पुन्हा ओपन इन रीडिंग मोड करतो आणि स्क्रोल करून इथे जे जे तुम्हाला वाचायचं आहे, मला हे हिंदी वाचायचं आहे, मी हे सिलेक्ट करतो आणि मग त्याला प्ले करायला सांगतो. या ठिकाणी बघा आता, Artificial intelligence AI kya hai? Robot. Artificial intelligence AI ka matlab hai masanam ya computer. आता इथे हा जो रोबोटिक साऊंड आहे तो मात्र आपल्याला चेंज करणं या ठिकाणी थोडं अवघड आहे. मग इथे तुम्हाला टेस्ट करून बघावे लागतील कोणते साऊंड जे आहे ते चांगले वाटतात तुम्हाला. इथे प्ले करून बघा, तो इंग्लिश साऊंड म्हणून Hi, this is a preview. ओके, आता मी समजा हिंदी मधला साऊंड घेतला आणि मग चेक केलं, आता प्ले केलं तर काय होतं बघा. Robot. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आई का मतलब है मशीनों या कंप्यूटर को इतना स्मार्ट बनाना कि वे इंसानों की तरह सोच सके,
सीख सके और निर्णय ले सके। सरल शब्दों में, उंगली से दाहिनी ओर इशारा एआई इक्वल्स मशीनों को बुद्धिमान बनाना। सरल परिभाषा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक ऐसी तकनीक है जो कंप्यूटर को डेटा से सीखने, जानकारी समझने और ऐसे काम करने की क्षमता देती है। तर आता इथे व्हॉइस जो आहे तो बरोबर हिंदीमध्ये घेतला तर तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये तो रीड होताना दिसतोय. आणि जर आपण एखादा इंग्लिश टोन चुकून सिलेक्ट केला, इंग्लिश टोन म्हणजे तुम्ही इकडे गेला नाहीत आणि इंग्लिश टोनमध्ये जर तुम्ही याला रीड करायला लावलं तर मग मात्र तो आपल्याला वेगळाच रीड करताना दिसतोय. बघा. Artificial Intelligence AI Kya Hai, Robot. Artificial Intelligence AI Ka Matala. हा इंग्लिश स्टाईलमध्ये हिंदी बोलतोय त्यामुळे आपल्याला तो प्रॉपर मिळत नाही. तर महत्त्वाची गोष्ट इथे जाऊन तुम्हाला हिंदी टोन जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा विंडो हवा तर बंद करून रिओपन करा म्हणजे तो टोन जो आहे तो बरोबर त्या ठिकाणी काम करेल. आणि मग त्याच्यानंतर जर प्ले केलं तीनों या कंप्यूटर को इतना स्मार्ट बनाना कि वे इंसानों की तरह सोच सके। तिचे सुंदर असं हे फीचर आहे. म्हणजे तुम्हाला एखादं कंटेंट वाचत बसायला कंटाळा वाटतोय तर अशा वेळेला तुम्ही एआयची मदत घेऊन ते कंटेंट जे आहे ते त्याला रीड करायला लावू शकतात. कुठलाही आउटपुट जो असेल तुमचा ChatGPTचा रिझल्ट असेल, गुगल जेमिनीचा रिझल्ट असेल, तो तुम्हाला वाचायचा आहे. मग तुम्ही वाचत बसण्यापेक्षा त्याला ब्राउझरला तुम्ही वाचायला सांगू शकतात. हे एआयचं एक फीचर सध्या तुम्हाला क्रोममध्ये खूप छान प्रकारे वापरता येऊ शकतात. असे नवनवीन फीचर जे आहेत ते आपल्याला या क्रोममध्ये ॲड होताना दिसतील आणि अशाच प्रकारचे काही फीचर्स पुन्हा भविष्यात आले तर ते आपल्या चॅनलवर आपण ते नक्कीच घेऊन येणार. तर अशा पद्धतीने गुगल क्रोमचे हे लेटेस्ट अपडेट्स जे आहेत हे नक्कीच आपल्याला आवडतील असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी एआयच्या आपल्या चॅनलवर आपण बघत राहू. पुन्हा भेटत राहू. आत्तापुरतं गुड बाय.